आणि कुठे ना कुठेतरी आपण सतत दुसऱ्यांशी कंपेअर करत असतो की हा व्यक्ती कुठेतरी पॅरिसला गेलाय आणि आपण इकडेच राहिलोय, हा व्यक्ती किती छान फिरतोय, हा व्यक्ती किती छान जॉब मध्ये आहे, त्याला किती छान पैसे मिळतायत. पण त्या व्यक्तीचा जो स्ट्रगल आहे, त्या व्यक्तीची जी लाईफ जर्नी आहे ती कम्प्लिटली डिफरंट आहे की आपले इनर फिलिंग्स जे आहेत ते वेगवेगळ्या ऋतूंप्रमाणे कंपेअर केलेले आहेत आणि त्याचबरोबर आपण कसे चेंज होऊ शकतो हे सांगितलेलं होतं या व्हिडिओमध्ये. तुम्हाला असं कधी जाणवलंय का की सतत आपल्याला प्रोडक्टिव्हच वाटायला पाहिजे किंवा आपण सतत खूप छान दिसायला पाहिजे किंवा आपण सगळ्यांशी सतत मनमोकळेपणानेच बोलायला पाहिजे, म्हणजे इन शॉर्ट आपण एका समर मोड मध्ये असायला हवं सतत. आणि जर का आपण असं असू तरच आपण वर्थ इट आहोत. म्हणजे हे जे आपण एक्सटर्नल प्रेशर घेऊन ठेवलेलं आहे की आपण सतत समर मोड मध्येच असायला पाहिजे, हे कुठेतरी चुकत नाही का? जर का आपण पाहिलं की आपल्या आजूबाजू जो निसर्ग आहे तो पण कधीच समर मोड मध्ये नसतो, म्हणजे फक्त कधी उन्हाळाच आहे असं नसतं. निसर्ग पण मंदावतो, ओसरतो, वाहतो आणि त्याला पण विश्रांतीची खूप गरज असते. तसंच आपलं नाहीये का? आपलं जे इंटरनल बीइंग आहे, म्हणजे आपण आतून कसे आहोत ते ह्या सीझन्स प्रमाणे म्हणजेच ऋतूंप्रमाणे कसं आपण बघू शकतो. आणि जसे वर्षातून 5 ऋतू असतात तसंच आपल्या मनात पण वेगवेगळे ऋतू असतात, वेगवेगळे सीझन्स असतात आणि त्या सीझन्स प्रमाणेच आपण वागायला पाहिजे आणि त्या सीझन मधून आपल्याला कसं चांगलं काहीतरी करता येईल हे बघितलं गेलं पाहिजे. आणि जर का तुम्हाला याबद्दल अजून माहिती करून घ्यायची असेल आणि आपण स्वतःला दुसऱ्यांशी कसं कंपेअर नाही करायला पाहिजे, आपण आपलं आयुष्य आपल्या स्पीडने जगलं पाहिजे, याबद्दल तुम्हाला अजून माहिती करून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर हाय, वेलकम टू शाईन विथ सोनिया. मी सोनिया आपटे दर शुक्रवारी वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ घेऊन येत असते. पर्सनल डेव्हलपमेंट, चांगल्या सवयी लावणं, इंटेन्शनल लिव्हिंग, स्किन केअर, फॅशन इत्यादी. जर तुम्हाला हे टॉपिक्स इंटरेस्ट करत असतील तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. थँक्यू सो मच. पॉइंट नंबर 1, अंडरस्टँडिंग द इनर 4 सीझन्स. आपलं जे आयुष्य आहे ते वर्षभरात कसे ऋतू बदलत असतात तसंच वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये असतं आणि ते कसं हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. आता वर्षभरात एकंदरीत 5 ऋतू असतात जे मेन मानले जातात. त्यातला पहिला म्हणजे स्प्रिंग सीझन, म्हणजे वसंत ऋतू. वसंत ऋतूमध्ये जर का तुम्ही बघितलं असेल तर नवीन पानं येत असतात, हिरवगार सगळीकडे दिसत असतं, त्यांना छोटी छोटी फुलं येत असतात, नवीन पाकळ्या येत असतात, म्हणजे एकंदरीत नवीन सुरुवात असं आपण वसंत ऋतूला म्हणू शकतो. तेच आपल्याशी जर का कंपेअर करायला घेतलं तर काय आहे की आपल्याला नवीन सवयी काहीतरी चालू कराव्याशा वाटतात. आपला जो गोल आहे त्याच्या मागे आपण धावायला लागतो. हळूहळू आपल्याला असं वाटतं की हा आपला गोल असणार आहे, तर ह्याच्यासाठी आपण काय स्टेप्स पुढे करू शकतो. एकंदरीत आपली जी एनर्जी आहे ते खूप पॉझिटिव्ह असते. आपल्याला खूप वेगवेगळ्या गोष्टी, नवीन नवीन गोष्टी ट्राय कराव्याशा वाटतात. इन शॉर्ट सांगायचं झालं तर आपल्या मनातून जर का आपण स्प्रिंग सीझन मध्ये असू, नवीन नवीन गोष्टी आपल्याला चालू कराव्याशा वाटतात, नवीन सवयी चालू कराव्याशा वाटतात, नवीन लोकांशी बोलावंसं वाटतं. दुसरा ऋतू म्हणजे उन्हाळा, म्हणजेच समर सीझन. ह्या ऋतूमध्ये आपल्याला स्प्रिंग सीझन पेक्षा पण जास्ती एनर्जी असते. खूप हाय एनर्जीवर आपण काम करत असतो. आपल्याला असं वाटत असतं की हा गोल आहे, तो गोल आहे, आपण अजून किती गोल्स आणू शकतो आयुष्यामध्ये. आपण कुठे ना कुठेतरी वर्कहॉलिक मोड मध्ये जातो, म्हणजे खूप गोष्टी आपल्याला अचीव्ह करायच्या असतात आणि खूप एनर्जी असते त्यासाठी. आपण एका वेळेसच वेगवेगळी मल्टिपल कामं पण खूप इझिली करत असतो आणि आपल्याला असं वाटत असतं की आपण अजून काय घेऊ शकतो, अजून कुठे ग्रो होऊ शकतो, कुठल्या क्षेत्रामध्ये ग्रो होऊ शकतो, आणि हे सगळं आपण खूप उत्साहाने करत असतो. जर का तुम्ही मनातून समर मोड मध्ये असाल तर तुम्हाला एकंदरीत खूप जास्ती आत्मविश्वास असतो, एक खूप चांगला कॉन्फिडन्स असतो. कॉन्फिडन्सनेच तुम्ही बाकीच्यांशी पण बोलत असता, बाकीचे कुठले डील्स असतील ते करत असता, कुठले ऑफिस वर्क असेल तर ते करत असता, वेगवेगळे असाइनमेंट्स, नवीन नवीन गोष्टी तुम्ही तुमच्याकडे घेत असता. तिसरा ऋतू म्हणजे वर्षा ऋतू, म्हणजेच मॉन्सून सीझन. ह्यामध्ये आपण खूप मनातून बोलत असतो, आपण थोडेसे इमोशनल झालेले असतो. आपल्या मनात काय चालू आहे हे आपण सतत एक फिगर आउट करत असतो. आपल्याला खूप वाईट वाटतंय का, लोकांकडून खूप एक्सपेक्टेशन्स आहेत का, हे आपल्याला कुठेतरी वाटत असतं. एकंदरीत जर का तुम्ही आतून मॉन्सून सीझन मध्ये असाल तर तुम्ही इमोशनल फील करत असता. तुमचं जे माइंड आहे ते पण खूप केओटिक असतं, खूप गोष्टी त्याच्यात चालू असतात. आपण हे करायला पाहिजे का, ते करायला पाहिजे का, आपलं कुठे चुकतंय का, आपल्याला किती वाईट वाटतंय, थोडं रडू येणं, हे सगळं या मॉन्सून सीझन मध्ये होत असतं. कुठे ना कुठेतरी आपण हे बघत असतो की आपण हील कसे होऊ शकतोय, वेगवेगळ्या गोष्टी ज्या आपल्या आयुष्यात येत आहेत त्याच्यावर आपण हीलिंग करायला पाहिजे, हे आपल्याला मॉन्सून सीझन मध्ये कळतं. चौथा ऋतू म्हणजे शरद ऋतू, म्हणजेच ऑटम सीझन. तुम्ही ऑटम सीझन हा जर का निसर्गात बघितला, जी हिरवी पानं आहेत ती वेगवेगळ्या रंगांची व्हायला लागतात आणि त्यानंतर गळून पडतात. तेच आपल्या मनाशी कंपेअर केलेलं आहे. म्हणजे आपल्या मनात जो केऑस होता, आपल्या मनात खूप घालमेल होती की काय होणार, कसं होणार, ते आपण हळूहळू लेट गो करायला लागतो. आपण जाऊ दे ना, फिगर आउट होतील गोष्टी असं म्हणतो. आपण खूप गोष्टी लेट गो करतो, आपण खूप गोष्टींशी डिटॅच व्हायला लागतो. म्हणजे रिलेशनशिप्स असतील, फ्रेंडशिप्स असतील, काम असेल तुमचं, त्याच्याशी आपण थोडं डिटॅच व्हायला लागतो. आपण असा विचार करायला लागतो की हे आपल्या आयुष्याचा भाग आहेत, आपलं अख्खं आयुष्य नाहीये.
इन शॉर्ट, आपलं मन जे केऑटिक होतं, आपल्या मनाला कुठेतरी वाईट वाटत होतं, आपल्या मनाला खूप प्रेशर येत होतं, आपलं मन खूप फ्रस्ट्रेट होत होतं, त्या सगळ्याला आपण बाय बाय म्हणतोय आणि आपण म्हणतोय की जाऊ दे, ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत आणि आपण स्वतः काहीतरी आहोत. म्हणजेच कुठे ना कुठेतरी आपल्याला आपली जी व्हॅल्यू आहे, आपली जी किंमत आहे ती परत मिळवता येते. आणि 5वा ऋतू म्हणजे हिवाळा, दॅट इज विंटर सीझन. ह्या सीझन मध्ये तुम्ही कम्प्लिटली डिटॅच व्हायला लागता. तुम्हाला असं वाटतं की हे जे बाहेरचं जग आहे ते आपल्याला आता नको आहे. आपल्याला आता स्पिरिच्युअल ग्रोथ कडे लक्ष द्यायला हवं, आपल्या स्वतःकडे लक्ष द्यायला हवं, आपण स्वतः कसे ग्रो होऊ शकतो ह्याच्याकडे लक्ष द्यायला हवं. येस, थोडं मोटिवेशन जे आहे ते कमी पडत असतं, पण ऍट द सेम टाइम तुम्हाला ह्या वेळात असं वाटत असतं की थोडंसं रेस्ट करू, आपल्याला आता रेस्टची गरज आहे, आपल्याला स्पिरिच्युअल ग्रोथची गरज आहे. आपल्याला बाकीचा जो बाहेरचा केऑस आहे, बाकीचा जो संसार आहे, वेगवेगळ्या गोष्टी आहेत, ड्रामा आहे किंवा वर्क लाईफ आहे, ते जे सगळं आहे ते आपल्याला थोडंसं लांब ठेवावं असं वाटतं. आपल्याला असं वाटतं की आपण मेडिटेट करू, स्पिरिच्युअल ग्रोथकडे लक्ष देऊ, आपण काय आहोत हे आयडेंटिफाय करू. आणि जसं वर्ष संपतं, नवीन वर्ष सुरू होतो, तसंच आपला हा जो स्वभाव आहे, जो आपल्या मनातून विंटर सीझन जो चालू होता, तो परत स्प्रिंगकडे यायला लागतो आणि हळूहळू तीच सायकल आपली पुढे जाते. पॉइंट नंबर 2, व्हाय डू वी स्ट्रगल? आजकाल काय झालंय माहितीये का, सगळ्यांना समर सीझन मध्ये राहायचंय. समर सीझन म्हणजे मी तुम्हाला सांगितलं जसं की गो गेटर ऍटिट्यूड पाहिजे, म्हणजे हसल करायला आवडतं किंवा आपल्याला हे करायचं, आपल्याला ते करायचंय, असं आपल्याला वाटायला लागलंय की हे समर जो सीझन आहे तो आपलं अख्खं आयुष्यभर चालायला पाहिजे. म्हणजे बाकीचे जे लोक आहेत ते समर सीझन मध्ये असतात आणि आपण जर का मान्सून सीझन मध्ये असू किंवा विंटर सीझन मध्ये असू, म्हणजेच आपल्याला डाऊनफॉल थोडा वाटत असेल, आपल्याला रेस्ट करावं असं वाटत असेल, आपली स्पिरिच्युअल ग्रोथ चालू असेल आणि दुसऱ्यांची जर का गो गेटर ऍटिट्यूड अशाने फेज चालू असेल, तर आपल्याला असं सतत वाटत राहतं की ते किती बेटर आहेत आणि आपण कुठेतरी मागे पडतोय का, आपण खूप स्लो चाललोय का, आपला स्पीड जो आहे तो आयुष्याचा खूप कमी होतोय का. पण इकडेच आपलं चुकतं असं वाटत नाही का? देवाने आपल्याला एवढे सगळे ऋतू का दिलेले आहेत, तर योग्य वेळेत आपण एक थोडा पॉज घेऊन त्या ऋतूमध्ये आपण काय करणं अपेक्षित आहे हे बघितलं गेलं पाहिजे. ह्यामुळेच देवाने आपल्याला हे सीझन्स दिलेत. अशा पॉइंटला आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की सगळे जे आपल्या आजूबाजूचे आहेत ते एकाच सीझन मध्ये काम नाही करणार आहेत. जर का माझी मैत्रीण समर सीझन मध्ये असेल आणि मी मॉन्सून सीझन मध्ये असेल, तरी आपण आपल्या रीतीनेच पुढे जाणार आहोत. आपण कुणाशी रेस करत नाही आहोत. आपलं आयुष्य आणि त्यांचं आयुष्य हे कुठल्याही रेस मध्ये नाहीये की आपल्याला जॉब मिळाला की आपल्या मैत्रिणीला पण त्याच मोमेंटला जॉब मिळाला पाहिजे, किंवा आपल्याला प्रमोशन मिळालं तेव्हा आपल्या मैत्रिणीला पण मिळायला पाहिजे, किंवा आपली मैत्रीण काहीतरी शिकतेय आणि मी जॉब करते म्हणजे ती कुठेतरी खाली आहे अजून आणि मी जॉब करायला लागले म्हणजे मी कुठेतरी वरती आहे, असं अजिबातच नाहीये. आपण ज्या सीझन्स मध्ये आहोत त्याचप्रमाणे आपण वागलं पाहिजे आणि त्याच्यातून जे बेनिफिट्स मिळणार आहेत ते अनुभवले पाहिजे. पॉइंट नंबर 3, हाऊ टू आयडेंटिफाय युअर करंट सीझन. आता ह्या 5 ऋतूंपैकी आपण आतून कुठल्या सीझन मध्ये आहोत, कुठल्या ऋतूमध्ये आहोत हे कसं ओळखायचं, तर आपणच स्वतःला प्रश्न विचारायला हवा की मला आता कसं वाटतंय, मला आता नवीन कुठली तरी आयडिया सुचतेय का, मला नवीन कुठल्या तरी सवयींमध्ये इन्व्हेस्ट करावं असं वाटतंय का, किंवा मला माझी एक एनर्जी जी आहे ती खूप छान वाटतेय का, की मला काहीतरी वेगळं शिकावं असं वाटतंय. तर आपण स्प्रिंग सीझन म्हणजेच वसंत ऋतूमध्ये आहोत. तेच जर का माझ्या क्षमतेपेक्षा पण जास्ती मी माझे गोल्स सेट केलेले जे आहेत ते पूर्ण करू शकते, वेगवेगळे प्रोजेक्ट्स माझ्या अंगावर घेते, आता मी नवीन काय करू शकते असं बघते आणि वर्कहॉलिकनेस जो आहे तो माझ्यात येतोय, म्हणजे सतत वर्क मोड मध्ये मी आहे की मी हे करते ते करते, गो गेटर ऍटिट्यूड आहे, हसलिंग ऍटिट्यूड आहे, तर माझा कुठेतरी समर सीझन चालू आहे मनातून, असं मी ओळखू शकते. जर मला मनातून असं वाटत असेल की माझी खूप धावपळ होतीये, मला आता रेस्टची खरंच गरज आहे, खूप इमोशनल व्हायला होतंय, माझं डोकं जे आहे ते अशांत आहे, त्याच्यामध्ये खूप केऑस चालू आहे, मी काय करू एक्झॅक्टली हे अजिबातच कळत नाहीये, तर मी मनातून वर्षा ऋतूमध्ये आहे म्हणजेच मान्सून सीझन मध्ये आहे. किंवा मला असं वाटत असेल की जे मी आता काम करते ते मला अजिबातच करायचं नाहीये, आता काहीतरी मला वेगळं करायला पाहिजे, मग मी वेगळं काय करायला पाहिजे ह्याच्यामध्ये मी इन्व्हेस्टेड जास्ती आहे, किंवा मला कुठली तरी रिलेशन आहे, कुठली तरी फ्रेंडशिप आहे, ह्यामध्ये मला अजिबातच रुची वाटत नाहीये, ही व्यक्ती जी आहे ती मला आता नको आहे, किंवा लेट गो कराव्याशा वाटतायत फीलिंग्स मला फ्रेंडशिप कडून किंवा वर्क लाईफ मधून, तर मी कुठेतरी ऑटम सीझन मध्ये आहे. आणि जर मला कुठेतरी शांत बसावं असं वाटतंय, माझ्यातच बसावं असं वाटतंय, माझ्या बरोबर टाइम स्पेंड करावा असं वाटतोय, म्हणजेच एकंदरीत स्वतःच्या स्पेस मध्ये राहावं असं वाटतंय, थोडं मेडिटेशन करू, थोडं आपल्याच गोष्टी करू असं वाटत असेल, तर मी मनातून विंटर सीझन मध्ये आहे. पॉइंट नंबर 4, लास्ट पॉइंट, हाऊ टू ऑनर युअर सीझन. आपण आता मनातून कुठल्याही सीझन मध्ये असू तरी त्या सीझनचा रिस्पेक्ट ठेवायला हवा. तो सीझन आपल्या आयुष्यात का आला आहे
हे बघायला हवं आणि त्या सीझन मधून आपल्याला काय शिकायला मिळेल, हा सीझन आपण कसा उपयुक्त करू शकतो, आपल्यासाठी कसा युजफुल करू शकतो हे बघितलं गेलं पाहिजे. त्याचमुळे जर का तुम्ही मनातून स्प्रिंग सीझन मध्ये असाल तर कुठलंच प्रेशर न घेता कुठली तरी नवीन गोष्ट शिकता येते का हे बघा. जर तुम्हाला असं वाटत असेल की आता आपण व्यायाम सुरू करूयात, वर्कआउट सुरू करूयात, तर आत्ताच ही वेळ आहे. तुम्ही नवीन सवय तुमची लावू शकता. लहान लहान गोल्स सेट करा, लहान लहान गोल्स बरोबर खेळा. कुठलंच प्रेशर न घेता वेगवेगळ्या गोष्टी कशा आपण इन्कल्केट करू शकतो आपल्या डे टू डे लाईफ मध्ये हे बघा. जर का तुम्ही मनातून समर सीझन मध्ये असाल तर तुमचा संपूर्ण जो फोकस आहे तो त्या प्रोजेक्टवर ठेवा. जो प्रोजेक्ट तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यावर ठेवा. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की आता मी नवीन लँग्वेज शिकून काहीतरी कोडिंग करायला पाहिजे, किंवा असं वाटत असेल की मी साईड बिझनेस एक चालू करायला पाहिजे आणि त्याच्या दिशेने तुम्ही खूप धावपळ करत असाल तर त्याच्यावर फोकस ठेवा. तुमच्या परफॉर्मन्सवर फोकस ठेवा. वेगवेगळ्या टू डू लिस्ट करा जेणेकरून तुम्ही दिवसभरात मॅक्सिमम काम करू शकता. पण त्याच वेळेस तुम्ही रेस्ट किती घेताय हे पण बघा. तुम्ही बर्नआउट होत नाही आहात ना हे पण बघा. जर तुम्ही मनातून वर्षा ऋतूमध्ये असाल, मॉन्सून सीझन मध्ये असाल तर तुम्हाला कुठे ना कुठेतरी वाईट वाटत असतं. तर वाईट का वाटतंय हे बघा. मला कशामुळे हर्ट झालं आहे, मला कशामुळे वाईट वाटतंय, मला कशामुळे प्रेशराइज्ड वाटतंय, मला कशामुळे फ्रस्ट्रेटेड वाटतंय, हे तुम्ही ओळखा आणि ते ऍक्सेप्ट करा की ह्यामुळे मला फ्रस्ट्रेटिंग वाटतंय, ह्यामुळे मला वाईट वाटतंय. तुम्हाला जर का हवं असेल तर तुम्ही जर्नलिंग करा. जर्नलमध्ये तुम्ही तुमचे फिलिंग्स एक्सप्रेस करा. कधी कधी कुठला मित्र मैत्रीण आपल्याला नको असते, आपल्याला असं वाटत असते की आपल्यापाशीच सगळं ठेवावं. तर आपण आपल्या बुकमध्ये किंवा आपल्या फोनमध्ये लिहू शकतो की मला असं वाटतंय, मला असं वाटतंय. जस्ट एक्सप्रेस करून पण आपलं मन खूप हलकं होत असतं. तुम्हाला जे उपयोगाला येणार आहे ते पॉडकास्ट ऐका, कुठले मोटिवेशनल स्पीकर्स आहेत त्यांच्याबद्दल ऐका. एकंदरीत तुमच्या मनाची काळजी घ्या आणि ऍक्सेप्ट करा की तुम्हाला हे फिलिंग्स का येत आहेत. जर तुम्ही मनातून शरद ऋतूमध्ये असाल, ऑटम सीझन मध्ये असाल तर तुम्हाला कुठली तरी गोष्ट आवडत नाहीये. म्हणजे कुठली गोष्ट आवडत नाहीये ते आयडेंटिफाय करा. तुम्हाला कुठलं तुमचं वर्क कल्चर आवडत नाहीये का, कुठला तरी बॉस आहे तो खूप टॉक्सिक आहे का, किंवा कुठला बॉयफ्रेंड आहे, गर्लफ्रेंड आहे ते टॉक्सिक आहेत का, कुठली फ्रेंडशिप टॉक्सिक आहे का. तुम्हाला असं वाटतंय का की हा व्यक्ती जर का तुमच्या आयुष्यात असेल तर तुम्हाला खूप वाईटच वाटतंय, तुम्ही कुठेच आनंदी फील करत नाही आहात, तर अशा व्यक्तींना किंवा अशा वर्क कल्चरला सोडून द्यायला शिका. लेट गो करायला शिका आणि पहिलं आयडेंटिफाय करा की आपल्याला हे कशामुळे वाटतंय. यासाठी पण तुम्ही एका थेरपिस्टशी बोलू शकता, तुमच्या मित्रांशी बोलू शकता, तुमच्या आई बाबांशी बोलू शकता. आणि ह्यामध्ये आपलं माइंड जे आहे ते खूप केओटिक असतं, त्यामुळे आपल्या आजूबाजूची जी जागा आहे ती स्वच्छ ठेवा. म्हणजे आपलं डोकं पण शांत राहील. आणि जर का तुम्हाला कळलं की तुम्ही मनातून विंटर सीझन मध्ये असाल तर तुम्ही मनातून ज्या कोणाशी अपेक्षा करताय की वेगवेगळे एक्सपेक्टेशन्स आहेत या मैत्रिणीकडून, या मित्राकडून, या बॉयफ्रेंडकडून, तर ते सोडून द्या. आपल्या मनातून खूप जास्त एक्सपेक्टेशन्स ठेवले तर आपल्याला खूप जास्त दुःख होत असतं. त्यामुळे एक्सपेक्टेशन्स कमीत कमी कसे ठेवू शकतो हे आपण बघायला पाहिजे. त्याचबरोबर जर का तुम्हाला स्पिरिच्युअल ग्रोथ कडे इन्क्लिनेशन होत असेल तर मेडिटेशन चालू करा, गायडेड मेडिटेशन करत जा. स्पिरिच्युअल ग्रोथ आपण कशी वाढवू शकतो हे बघा. एक खूप चांगलं पुस्तक आहे ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी. ते तुम्हाला जर का वाचावं असं वाटलं तर नक्की वाचा. आणि यानंतर तुमचा स्प्रिंग सीझन म्हणजे वसंत ऋतूमध्ये प्रवेश होणार आहे. त्यामुळे तुम्हाला जेवढी रेस्ट घ्यायची आहे तेवढी आत्ताच घ्या. म्हणजे नंतर तुम्ही वेगवेगळ्या चांगल्या सवयी लावून तुमची लाईफ अजून बेटर करू शकता. यामधून मला तुम्हाला प्रॉमिनेंटली हे सांगायचं आहे की कुठलाच ऋतू परमनंट नसतो. म्हणजे मनातून आपल्याला जे काही वाटत असतं ते परमनंट नसतं. जर का तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही विंटर सीझन मध्ये आहात किंवा मॉन्सून सीझन मध्ये आहात तर थोड्याच वेळात छान फुलं पण तुम्हाला दिसणार आहेत. म्हणजेच तुम्ही स्प्रिंग सीझन मध्ये पण जाणार आहात. नवीन ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला हॅपनिंग वाटणार आहेत. खूप छान एक एनर्जी तुमच्यात येणार आहे. त्याचबरोबर जर का आपल्या बरोबरचा जो व्यक्ती आहे तो वेगळ्या सीझन मध्ये आहे तर त्याची जी लाईफ जर्नी आहे ती कम्प्लिटली डिफरंट आहे. तुमची जी लाईफ जर्नी आहे ती कम्प्लिटली वेगळी आहे. ते रिस्पेक्ट करायला शिकायला पाहिजे आपण. आणि कुठे ना कुठेतरी आपण सतत दुसऱ्यांशी कम्पेअर करत असतो की हा व्यक्ती कुठेतरी पॅरिसला गेलाय आणि आपण इकडेच राहिलोय, हा व्यक्ती किती छान फिरतोय, हा व्यक्ती किती छान जॉब मध्ये आहे, याला किती छान पैसे मिळतायत. पण त्या व्यक्तीचा जो स्ट्रगल आहे, त्या व्यक्तीची जी लाईफ जर्नी आहे ती कम्प्लिटली डिफरंट आहे, ती कम्प्लिटली वेगळी आहे. हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि आपण आपल्या ऋतूमध्ये जे आहोत त्यामधून काय शिकू शकतो, कुठलं रिफ्लेक्शन करू शकतो, आणि जेवढं चांगलं पटकन रिफ्लेक्शन आपण करू शकतो तेवढंच चांगलं आपण दुसऱ्या ऋतूमध्ये पटकन एंट्री करणार आहोत हे लक्षात घ्यायला पाहिजे. मला असं वाटतंय की मी आता स्प्रिंग सीझन मध्ये आहे, तसं तुम्ही कुठल्या सीझन मध्ये आहात असं तुम्हाला वाटतंय हे मला नक्की ऐकायला आवडेल. प्लीज तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला हा वेगळा व्हिडिओ कसा वाटला की आपले इनर फिलिंग्स जे आहेत ते वेगवेगळ्या ऋतूंप्रमाणे कम्पेअर केलेले आहेत आणि त्याचबरोबर आपण कसे चेंज होऊ शकतो हे सांगितलेलं होतं या व्हिडिओमध्ये.
हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल, तुम्ही शेवटपर्यंत हा पाहत असाल तर थँक्यू सो मच. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच परत भेटूयात. सी यू सून.